हे बघा ना, हे घर आता थोड्या वेळापूर्वी पडलेलं आहे. इथे घर होतं. हे घर कशामुळे पडलं तर या ठिकाणी जे बांधकाम चाललेलं आहे, हे जे काम चाललेलं आहे ना, हे पण खाजगी व्यक्तीला दिलेल्या जमिनीमधलंच ते काम आहे. तसाच प्रकार आहे, परंतु काम करण्याची काय पद्धत, इथे सगळे घर आहेत बघा हे लागून. हे घर सुद्धा धोक्यामध्ये आहे आणि इथे अख्खच्या अख्खं घर कोसळलेलं आहे. अरे, इंजिनिअरिंग नावाची काही गोष्ट असते की नाही, प्लॅनिंग नावाची काही गोष्ट असते की नाही, तुम्हाला अक्कल आहे का की इकडे लोक राहतात, हे पडू शकतं. हे किती डेंजरस या ठिकाणी यांनी केलेलं आहे. आणि ही अवस्था केलेली आहे नांदेडची की कोणी कसंही काम करतं आणि गरिबांच्या जीवाची काहीच किंमत नाहीये. ही जी जागा आहे इथं गोरगरिबांसाठी जे राशनचं धान्य वितरण करायचे, तर ही जागा त्यासाठी महानगरपालिकेनं जागा दिली होती. इथं गोडाऊन होते. परंतु अशोक चव्हाणांचा जो फंड आहे की नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या सार्वजनिक वापराच्या ज्या जागा आहेत, आतापर्यंत जवळपास 10 मोठे प्लॉट्स 3-3, 4-4 एकरचे, जिथं की स्क्वेअर फीटाला 20,000 25,000 रुपये दुकानं विकल्या जातात. तर ह्या सर्व जागा त्यांनी खाजगी विकसकाला दिल्या आहेत. त्या विकसकांबरोबर त्यांनी छुपी पार्टनरशिप केलेली आहे आणि त्या माध्यमातून मोठा पैसा कमवलेला आहे आणि ते पाप आज उघडं आलेलं आहे. आपण बघता की इथं खोब्रागडे नगर असेल, दलित वस्ती मोठ्या प्रमाणामध्ये. जेव्हा UDCPR नुसार आपण एखादी नवीन इमारत बांधायला देतो किंवा गावठाणामध्ये रेग्युलराईज करतो, त्यावेळेस किमान 30 फुटाचे रस्ते सोडावेत असा नियम आहे. पाठीमागे 30 फूट रस्ता सोडावायची सगळ्या या नगरातल्या लोकांची मागणी असताना सुद्धा बिल्डराला जागा कमी मिळेल म्हणून या बिल्डिंगला खेटून त्यांनी विकसकांना बांधकाम चालू केलेलं आहे आणि मोठं शॉपिंग कॉम्प्लेक्स इथं होतंय. हे शासकीय इथं गोडाऊन्स होते आणि विशेष करून आज आम्हाला पाहण्यात आल्यामुळं की मेन रोडवरून 30 फुटाचा रस्ता मागाल्या वस्तीमधून स्टेशनच्या रोडला जात होता, म्हणजे हमालपुऱ्यामध्ये. तो रस्ता सुद्धा याच्यामध्ये बंद करण्याचा त्यांचा घाट आहे.